अहो कुठे गेले? अहो फोन करून बघते. आसावरी मला काय शोधतेस? चिठ्ठी बघ, चिठ्ठी बघ. काय? हास, वहिनी saw the चिठ्ठी. उघड उघड, चिठ्ठी उघड, चिठ्ठी उघड. सुप्रभात आसावरी. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी करू गंमत जम्मत. तुझ्या माझ्या नात्यातली वाढवू थोडी रंगत. प्रेमाची एक भेट तुला देणार आहे खास. गवसेल तिथे जिथे दरवळे भक्तीचा सुवास. ओळख 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 ओळख. काय म्हणायचंय यांना? कोड घातलंय का यांनी? काही काहीतरी ठेवलंय वाटतं माझ्यासाठी. पण काय? दरवळे भक्तीचा सुवास. देवघरात काहीतरी आहे. करेक्ट बॉस, वहिनी व्हेरी इंटेलिजंट. किती सुंदर आहेत कानातले. अजून एक चिठ्ठी आहे वाटतं. कानात त्यांची शोभा तुझ्या नखऱ्यात पाहावी. जोडीला त्यांच्या सुरेख सोनसाखळी हवी. हिच्याशिवाय चहात येत नाही मज्जा. लवकर शोध आसावरी, नाहीतर होईल माझा फज्जा. सोनसाखळी म्हणजे सोन्याची चेन. पुढे काय? कसली कोडी घालताय? प्रेमाची प्रेमाची. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाची. काय असेल याचं उत्तर? आसावरी सोपं आहे, सापडेल तुला. चहाचा डबा. किती छान आहे. एकदम नाजूक आहे. अजून एक चिठ्ठी आहे. बायको माझी सुंदर, दिसायला गोरी गोमटी. शेफ नवऱ्याच्या मुकुटाखाली दडली आहे सुरेख अंगठी. शेफ नवऱ्याच्या मुकुटाखाली. शेफ नवऱ्याचा मुकुट म्हणजे यांची शेफ कॅप तर नसेल? करेक्ट. वाटते कुठे ठेवली असेल शेफ कॅप यांची मी? कुठे ठेवली असेल? कुठे ठेवली असेल मी? बॉस, वहिनी इज व्हेरी क्लेवर. बायको कोणाची? ट्रू ट्रू ट्रू. तीच गोपा वहिनी. अगं बाई, मला मंगेशचा आवाज ऐकू आला. मंगेश बोलला दिस कोपरा. बॉस, यू टू मेड फॉर एक दूजे के लिए. हाउ मेनी थिंग डूइंग एकमेकांसाठी. एव्हरी नवरा बायको वॉन्ट्स दॅट रिलेशन. हा, सापडली टोपी. आवडलं गिफ्ट? हो, खूप आवडलं. आणि गिफ्ट द्यायची पद्धतही आवडली. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही. हॅपी बर्थडे वहिनी. बर्थडे नाही रे, अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी वहिनी. थँक्यू. माझ्याकडे तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे. अरे वा, काय आहे? कळेल तुम्हाला. पण माझी सरप्राईजेस अजून संपलेली नाहीयेत काही. किती दिलंय तुम्ही? अजून काय देणार आहात?
खरं सांगू, आता यानंतर मला फक्त एकच गोष्ट हवीशी वाटते, ते म्हणजे बाबांचे आशीर्वाद. तुझी इच्छा आहे ना आज तुला बाबांचा आशीर्वाद मिळावा अशी. हो. आज काहीही करून तुला बाबांचा आशीर्वाद मी मिळवून देईन. खरंच? मग मला खऱ्या अर्थाने आजचा दिवस साजरा झाला असं वाटेल. चल लवकर तयार हो, आपल्याला बाहेर जायचंय. कुठे? कळेलच. बरं, होते तयार. आणखीन एक राहिलंच. अरे किती दिलंय? ही साडी नेस. हो बाई, खूप सुंदर आहे. बरं ठीक आहे, तुम्ही बाहेर जा, मी पटकन तयार होते. ठीक आहे. या चला. आसावरी झालीस का तयार? लवकर चल. हो हो हो, झालंच, आले. आवर ना लवकर, किती वेळ वाट बघायला लावशील? अहो झालंच माझं, किती उतावेळपणा. छान दिसतेस. थँक्यू. बरं चल 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 लवकर. अहो 1 मिनिट, चपला तर घालू द्या मला. चप्पल वगैरे काय नको, आधी चल. अहो अहो ह्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही तुझ्यासाठी. मंग्या रेडी का? काय आता? कळेल कळेल. नमस्कार करतो. सुखी राहा, असेच हसत करत राहा. अहो आज आपल्याला मुंबईची सफर करायची आहे, ती पण स्टाईल मध्ये. आवडलं सरप्राईज? खूप छान आहे, खूप आवडलं. बाय मंग्या, लवकर पोच. यू गो, वी अर्जंट कम. आता काय, कुठे पोहोचणे? अजून एक सरप्राईज. आता कसलं आणखीन सरप्राईज? कळेल. चलिए. जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने
चाळताना जशी ती पुराणी कथा फुलही सापडे वाचता वाचता पुस्तकाचे जुने हे तरीही नवे पान आता पुन्हा उलगडू लागलो श्वास होते जरी काल माझ्या उरी आज आता नव्याने जगू लागलो या अहो काय कुठे घेऊन आलाय ते? सरप्राईज आहे. अरे आता तरी सांगाल का नाही मला कुठे घेऊन जाताय? आज आसावरी घरी यायची, आपल्याला घरी थांबायला नकोय का? आजोबा आई रात्री येणार आहेत. आता तुमच्याकडे एक सरप्राईज आहे. अहो, तुम्ही चला तर तुम्हाला सरप्राईज मिळेल. कसलं सरप्राईज झालं? या वेळेत कसलं सरप्राईज देताय? तुमचं ना काहीतरीच असतं. अरे सरप्राईज नाही, धक्का बसला ना तर आजोबा जायचं वर निघून. आजोबा शुभ बोलाव. आणि काही धक्के ना सुखदही असतात. पोरं काही निवांत राहू देणार नाहीत मला. बघ, कोंबडीचा छाती कुठे टाकून चाललाय मावाली गुंडासारखा. ते पट्ट कोण आजोबा लावणार? चाल, कधी अक्कल यायची कोणच ठेव. आजोबा घड्याळ निघालं. एक तू तरी कर, तर मला तरी करू दे. आला आजोबा. हा अरे लाव ना, बघतोस काय? आता कसं सज्जन वाटतंय बाबड्या. बरं चाल, रिक्षा जात. हो, मी गाडी घेऊन येतो पटकन. गाडी गाडीने रिक्षा म्हणतात. तुमची काय कुसबुस चालली? सरप्राईज. सरप्राईज. मी रिक्षा आणतो. जा, लवकर जा, लवकर जा. आसावरी यायची आज. चला लवकर, लवकर परत यायला पाहिजे आपल्याला. हो येऊ आजोबा. कोंबडीचा अजून कसा नाही आला? आजोबा आत्ताच गेलाय तो. मला वाटतं रिक्षावाल्याच्या तोंडाकडे पण रिक्षा पण थांबणार नाही याच्या आधी. जा तू, जाऊन बघ. बघते, पण तुम्ही थांबा. तुम्ही आधी इथे बसा. बरं. अगं बसतो बाई, इथं बसतो मी. तू जा, रिक्षा बघ पहिली. आसावरी यायची लक्षात ठेवा आणि मनात ठेवा, आसावरी यायची. हो हो हो, थांबा तुम्ही बसा इथे. हो मी बसतो. आसावरी यायची ग. एकत्र कुटुंब किती छान वाटतं नाही? त्यांना कोणाची नजर नको लागू दे, नाहीतर मेला आमचं नशीब. नुसता वैताग. ए म्हातारे, जास्त बोलू नकोस तू. हीच वेळ आजोबांना खरं काय ते सांगायची. आजोबा तिथे आसावरीला भेटले तर संपूर्ण कुटुंब पुन्हा एक होईल आणि मला ते होऊ द्यायचं नाहीये. आई ग, अगं आई ग, पडले ग, पडले. देवा, आई ग. कारखानेच काकू येथे. चल चल बघूया. आजोबा नमस्कार करते. हा हट, हट. नाही, बरोबर आहे. तुम्ही मला आशीर्वाद देणार नाहीच. मी कुठे तुमच्या आदर्श सुनेसारखी आहे? जगात सर्वात आदर्श सून तुमची आसावरीच आहे ना? आहेच. या संपूर्ण जगामध्ये आसावरी सारखी आदर्श सून दुसरी नाहीच कुणी. अगदी बरोबर. हा, आजोबा आत्ता कुठे निघालात? शुभ्रा आणि
सोम्या मला घेऊन चालले बाहेर. सरप्राईज आहे म्हणे काहीतरी. तुला काय करायचंय नसत्या चौकशा डुचके? अरे वा, सरप्राईज. देवा आई ग काकू आई ग काकू काय हो काकू कशा पडलात तुम्ही? अगं खूप दुखतंय ग माझ्या. आई ग थांबा, माझा हात धरता का? अगं मला पाय देखील उचलता येत नाही ग. हो थांब, मी बघतो. सावकाश हात धरून उठा. मी हात धरतो. आम्ही दोघं सावकाश उठवतो उठा. तुम्हाला. आई ग हळू. सावकाश हात धरा बरं हात माझा. धरा. आई ग या. सावकाश सावकाश हळू. सावकाश. आई ग. एक काम करा, इथे इथे बसा या. या इथे बसा. कशा पडलात तुम्ही? खूप त्रास होतोय का? अगं दुखतोय ग पाय माझा. हो. आई हळू. आई 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 ग. या सावकाश. आई आई काय मोठं सरप्राईज. अहो आजोबा, तुम्ही मला काहीही म्हणा, मी खरं सांगतेय, तुमच्या पायाची शपथ. हट हट. अहो हे सगळे मिळून फसवतायत तुम्हाला. तुम्हाला अंधारात ठेवलंय. आणि तुम्ही का त्यांच्या प्रेमाचे गोडवे. उगच नाही त्या गोष्टी मला सांगायच्या नाहीत. कालच मी तुला बजावलेलं आहे. माझ्या कुटुंबावर पूर्ण विश्वास आहे. एवढा विश्वास आहे ना? मग विचारा ना तुमच्या नातसुनेला की कुठे आहे तुमची आसावरी. त्यांनी मला सांगितलेलं आहे. साफ खोट आहे ते. तुमची आसावरी केव्हाचे घर सोडून निघून गेलीये. माझ्या कुटुंबाविषयी मला अवाक्षरही ऐकायचं नाहीये. अरे देवा, अजूनही माझं कुटुंब चाललंय का तुमचं? आजोबा, हे माझं कुटुंब वगैरे काही राहिलेलं नाहीये. चौघांची तोंड 4 दिशेला आहेत. तुमचे संस्कार केव्हाच वेशीवर टांगलेत त्यांनी. आणि ज्या कुलकर्णी कुटुंबाचा तुम्हाला एवढा गर्व होता ना, ते केव्हाच विखुरलंय. आसावरी असं कधी होऊ देणार नाही. हो आजोबा, जी आसावरी तुम्हाला आठवते ना, ती केव्हाच बदललीये. तिच्या चेहऱ्यावर चांगुलपणाचा नुसता मुखवटा आहे. तुम्हाला एक सांगू का, तुमच्या आसावरीला केव्हाच कळलंय की तुम्ही परत आलाय. तरीही ती तुम्हाला भेटायला आली नाही. कारण आजोबा, आता कोणालाही तुमची पर्वा राहिलेली नाहीये. जो तो स्वतःपुरतं बघतोय. तुम्ही गावी असताना प्रत्येकाचा मनमानी कारभार सुरू होता. आणि स्पष्ट शब्दात सांगायचं ना, तर त्या कुणालाही तुम्ही त्यांच्या आयुष्यात नको आहात आजोबा. आणि मी परत तेच म्हणेन, तुमच्या विधवा सुनेचं परत लग्न लावून तुम्ही फार मोठी चूक केली आहे. थांबा, मी पाणी घेऊन येतो. काकू कशा पडलात तुम्ही? तुम्हाला चक्कर आली का पाय घसरून पडलाय? नाही ग, नाही ते बरं तुम्ही बोलू नका, शांत राहा. थांबा, सोहम पाणी आणेल, मग बरं वाटेल तुम्हाला थोडं. इथे दुखतंय का? खूप दुखतंय ग. आई ग, आई हे ग. तुला काय वाटलं? तू वाटेल ते सांगशील, त्याच्यावर विश्वास नसेल माझा? एक नंबरची घरपोडी, एक नंबरची घरपोडी असतो. तो काय आज ओळखतो काय मी? तुला आज पुन्हा सांगतो, माझ्या मुलांवर, माझ्या कुटुंबावर माझा पूर्ण विश्वास आहे. जर आसावरीविषयी काही वेगळं बोललीस तर खबरदार, सांगतोय तुला. ठीक आहे आजोबा, तुम्ही मला काय पाहिजे ते नावं ठेवा. पण तुम्हालाही मनातून माहितीये की मी जे बोलते ते खरं बोलते. तुम्हाला फार वाट बघावी लागणार नाही. आज संध्याकाळपर्यंतच तुम्हाला कळेल की काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते.
आजोबा 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 वरती नाही आहेत. मला वाटलं कंटाळून वर गेले असते. नाही वर नाही जाणार, कारण त्यांना माहितीये चावी माझ्याकडे. हो मग कुठे गेले असतील? ते रोडवर नाही गेले ना. अरे चल बापरे. बघूया. वेलकम सर. सुलभा काकू, दाते माहिती, लेले माहिती, ताडी ताई सगळे आले तिकडे. अहो काकू नमस्कार करतो. अक्षवंत वा सुखीरा. चला. आहा असंच नाही आत येऊ देणार, आधी नाव घ्यायचं. काय मधू? काकू बरोबर बोलतायत. दादा वहिनी आधी नाव घ्यायचं तरच आत येत आहेत. नाव जाऊ दे ना काकू, पटकन सुचत नाही हो काही. वहिनी बरं ठीक आहे, दादा तुम्ही घ्या आधी. नो नो बॉस नो. वहिनी यू गिव्ह द नेम. अरे असं कशाला? मला आवडतं आसावरीचं नाव घ्यायला. आसावरी आसावरी आसावरी. तसं नाही दादा, लग्नात घेतात ना तसं. उखाणा घ्या, उखाणा. अच्छा तसं होय. अरे तसं घेऊ, एवढं काय त्याच्यात. ऐका, आसावरीच्या रूपानं माझ्या आयुष्यात आला थंडी हवा का झोका. माझ्या प्रेमातूर मनानं नेमका साधला तोच मौका. क्या बात है सर, क्या बात है. वर्ष झालं लग्नाला, आता लक्षात आली मिस्टेक. व्हॉट मिस्टेक? काय वाटली होती, काय निघाली दत्ता, दत्ताजींची लेक. वाह सर वाह, क्या बात है सर. वहिनी होऊन जाऊ दे आता. ठीक आहे, बघते प्रयत्न करून. राजेंच्या गोकुळात गोपिका होत्या अनेक. राजेंच्या गोकुळात गोपिका होत्या अनेक, तरी म्हणतायत झाली मोठी मिस्टेक. बरं का अभिजितराव, हृदयात असते फक्त एक, आणि तीही दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी यांची लेक. वेट वेट वेट, मी पण घेऊ का एक नेम? मला खूप आवडतं, एकदम असं कूल वाटतं. घेऊ मी. आता तू कुणाचं नाव घेणार आहेस? हे घेऊ दे घेऊ दे, घे मॅडी घे. येस येस. हा, नाव माझं मंदोदरी. मंदोदरी. येस, माझं नाव मंदोदरी. खरं खरं. वाव. नाव माझं मंदोदरी. आवडते मला पाणीपुरी. जो मला खायला आणून देईल भारी भारी, तोच माझा अमरीश पुरी. फॅन्टास्टिक. थँक्यू. मंदोदरी मॅम मस्त होता. थँक्यू थँक्यू. बाय द वे, अमरीश पुरी मला पण आवडतं बरं का. बरं आता तरी आम्ही आत येऊ शकतो का? या. अहो मला खरं तर बाबांची खूप आठवण येते हो. बाबा असायला हवे होते ना आज. आज तुम्हा दोघांची भेट होणार लवकरच. वहिनी प्लीज प्लीज कम, प्लीज कम. हाऊ दुडू दुडू डेकोरेशन. तू केलंय? मी केलंय. येस. किती छान केलंय. हॅलो. हा शुभ्रा, कधी येतेस दत्ताजींना घेऊन? कधी एकदा सरप्राईज देईन आसावरीला असं झालंय मला. ते मगाचपासून बाबा बाबा चाललंय तिचं. ते दोघं आज भेटतील ना, सॉलिड खुश होणार आहेत. लवकर घेऊन ये त्यांना. हो 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 सर, हो. शुभ्रा ऐक ना, आजोबा सापडले. नाही ना. अरे
सरांचा फोन आला, ते आतुरतेने वाट बघतायत त्यांची माहिती आहे. आईंची आणि आजोबांची भेट घडवून द्यायची आणि काय होऊन बसलंय यार हे सगळं. ऐक ऐक ऐक, तू टेन्शन नको घेऊस. तू तिकडे जा. हा, मी आजोबांना शोधतो आणि त्यांना घेऊन येतो. तू फक्त तिकडे जा आणि तिथली सिच्युएशन सांभाळ. हा, सांभाळा. हो, मी बघतो तुझा. खरं तर तुम्हा सगळ्यांसमोर मी काय बोलणार. तुम्ही सगळे आमच्या घरचेच आहात. आमच्या दोघांच्या गेल्या 1 वर्षाच्या प्रवासातले आमचे सहप्रवासी आहात. पण आमचा हा प्रवास एवढा सोपा नव्हता बरं. तुम्हाला माहिती असेल, प्रत्येक लव्ह स्टोरी मध्ये एक विलन असतो. तसाच तो आमच्या लव्ह स्टोरी मध्ये पण होता. आणि आमच्या लव्ह स्टोरी मधला विलन मला काय म्हणायचं माहितीये का? काय रे चप्पल चोर. तर हा आमच्या लव्ह स्टोरीतला विलन म्हणजे आसवरीचे बाबा, माझे सासरे आणि माझे दत्ताजी. तर या दत्ताजींचा आमच्या लग्नाला खूप विरोध होता. तरीही मी त्यांच्या समोर उभं राहून त्यांना छाती ठोकपणे सांगितलं, आय लव्ह यू आसावरी. चला आपण केक कापून घेऊयात. काय म्हणे सर, आपण केक कट करूयात ना. हो हो मॅडीताई, पण शुभ्राला येऊ दे ना. ते आल्याशिवाय कसं करणार ना कट ते. अहो शुभ्रा 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 ये, अगदी वेळेवर आलीस. ये. अगं तुझीच वाट बघत होतो. किती वेळेवर आलीस तू बाळा. ये. तुझ्यासाठीच केक कापायला थांबलो होतो आम्ही. अहो या. करूया का सुरुवात? या 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 सगळे. चला कापूया. अहो हो चला चला. मॅडीताई. काय ग शुभ्रा, काय झालं? तू रडतेस का? आणि दत्ताजी कुठे आहेत? आजोबा गायब झालेत. मला नाही माहिती ते कुठे आहेत. मी खरं तर तुम्हाला सांगायला आले आणि आईंना डाऊट येऊ नये म्हणून आले. ते सोम त्यांना शोधतोय अजून. पण आज कसे गायब झाले? कोणी काही बोललं का त्यांना? नाही, कुणी काहीच नाही बोललं. इनफॅक्ट आम्ही इथे येण्यासाठीच खाली उतरलो आणि घराच्या खाली त्यांना म्हटलं थांबा, आम्ही रिक्षा घेऊन येतो. म्हणून आम्ही बाहेर गेलो. बाहेर तिथे आम्हाला ना कारखानेच काकू त्या पडल्या हो. म्हणून आम्ही तिथे गेलो, त्यांना उठवलं, बसवलं. त्यात 10 मिनिटं गेली असतील आमची. आणि परत येऊन बघितलं तर बिल्डिंगच्या खाली आजोबा नव्हते. ते कुठेच नाहीये. ते नाही सापडत आहेत. मला ना काहीच काय. शुभ्रा अगं शुभ्रा, अगं अगं काय झालं? बाबा बरे आहेत ना? काय बघ ना ही वेडी मुलगी. काय आता हिनंच आपलं लग्न लावलं आणि आता 1 वर्ष झालं लग्नाला तरी इमोशनल होते. आता सगळं चांगलं चाललंय तरी रडते उगीच. हो का ग शुभ्रा? अगं काय हे, वेडी आहेस का तू? आता नाही रडायचं. आता सगळं चांगलं चाललंय ना बाळा. हो आई, मी ना निघते आता, कारण आजोबा एकटे आहेत ना घरी. हो ग, खरं तर बाबा आज असायला हवे होते. खूप कमतरता भासतीये त्यांची. नाही पण बरोबर आहे तुझं. जा घरी, एकटेत ना ते. फोन करते तुम्हाला. रडू नकोस हं. सांभाळून ग शुभ्रा. तू ठीक आहेस ना? हो.
चला. नाही नाही थांबा 1 मिनिट. काय बॉस बॉस एक मिनिट बॉस. सॉरी काय आहे? वहिनी ऑल द बेस्ट बेस्टेस्ट कपल. हात पुढे करा. ही तुमच्या नव्या बाईकची चावी. तुम्हाला बाईक चालवायला खूप आवडते ना. तुमचं तुमच्या बाईकवर प्रेम आहे. तुम्हाला आठवण येते ना तुमच्या बाईकची. काय करू ती नाही देऊ शकत ना तुम्हाला मी परत. पण माझ्याकडून तुम्हाला ही नवी कोरी बाईक भेट. आता दुसऱ्याची गाडी बाईक चालवायची गरज नाहीये. मला ना अभिजित राजेला पुन्हा जोशात बाईकवर बसून असं फिरताना पाहायचंय. सॉरी तू एवढं केलंस माझ्यासाठी, पण मी मात्र तुला जी हवी आहे ती गोष्ट नाही देऊ शकलो. तुला बाबांचा आशीर्वाद हवा होता ना. मला सांगा आपलं घर म्हणजे बाबा आता राहतात ते घर कुठल्या दिशेला असेल? हे काय या बाजूला असणार. असे वळा वळा ना असे. हात जोडा नमस्कार करा. हे काय आहे? मिळाला ना बाबांचा आशीर्वाद. बाबा आपल्या बरोबर नसले म्हणून काय झालं. आपण असाही बाबांचा आशीर्वाद घेऊ शकतो ना. बाबांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत आहे. सॉरी आता काय करणार. परिस्थिती अशी निर्माण झाली की बाबांना नाही भेटू शकत आहे मी. माझी आपली आशा होती की आजच्या दिवशी बाबा माझ्या समोर येतील, मला भेटतील, मला नमस्कार करायचा होता त्यांना. पण काय करणार. नाही भेटू शकत होत ना. ठीक आहे चला आपण आजचा दिवस एन्जॉय करूया. चला. दत्ताजी कुठे गेले असतील. चला चला. भगवंताचं ज्यांना दर्शन पाहिजे असतं विचार करत असतात की आपल्याला भगवंत कुठे मिळेल. एकेकाला विचारल्यानंतर एक सांगायला सुरुवात भगवंत कुठे आहे तर सर्व ठिकाणी आहे. भू जल तेज समीर रख रवी शशी काष्टा दिकी असे भरला. कुठे कुठे भरला आहे तर रवीमध्ये आहे म्हणजे सूर्यात आहे, चंद्रामध्ये आहे. काष्टादिक म्हणजे झाडा झुडांमध्ये सगळ्यांमध्ये भगवंत भरलाय. भूजल तेज समीर रख रवी शशी काष्टादिकी असे भरला. स्थिर चर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला. रामा 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 हरे हरे रामा रामा. जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. देऊळ आलंय. छान नवीन बाईक घेतली. तर देवाचं दर्शन घेऊया का. आणि कीर्तन पण चालू आहे. चला ना कीर्तन ऐकूया. जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. आसावरी आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. तू कीर्तन ऐकणार आहेस? म्हणूनच तर म्हणतेय किती दिवसात कीर्तन ऐकलं नाही. छान देवाचा आशीर्वाद घेऊया कीर्तन ऐकूया. लग्नाचा वाढदिवस आहे तुझं ऐकलंच पाहिजे. जय जय पांडुरंग हरी 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 जय जय पांडुरंग हरी. मायव देती हाय काय हे मायव देती हाय काय हे तनया सोडून दया तनया
सोडून दया निर्दया समवागसी कासया. महापातकी असलेला पुंडलिक आणि आपल्यामध्ये येऊन उद्या स्नान करणार आणि आपण पवित्र पाण्याला तो मलिन करून टाकणार. जसं हे संभाषण त्याच्या कानावर पडलं की त्याला असं वाटायला लागलं की किती पातकी आहे, किती पतित आहे मी. पश्चाताप दग्ध झाला. दोन्ही डोळ्याला आसवांच्या धारा लागल्या. घळघळ घळघळ अश्रू जसे बाहेर यायला लागले. एवढा मी पातकी की जेणेकरून आणि ह्या नद्या सुद्धा माझा स्वीकार करायला तयार नाही, तीर्थ सुद्धा माझी स्वीकार करायला तयार नाही. काय करू काय नाही त्याची बुद्धीच आली ना. दैवयोगाने तो कुकुट स्वामींच्या आश्रमातच होता आणि आला. आता त्याला काय करावं सुचेना. तो कुकुट स्वामींकडे गेला, साष्टांग नमस्कार घातला. तो जसा शरण आला त्याने विचारलं की माझ्याकडून मोठं पातक घडलेलं आहे, मला याच्यातून तुम्ही बाहेर काढा, माझ्या कल्याणाचा मार्ग सांगा. हे कुकुट स्वामींनी ऐकल्याबरोबर त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला इतका आनंद झाला. त्याला विचार आला की बरोबर सद्गुरू कृपा करतात म्हणजे काय करत नाही, आपल्यासारखं करून टाकतात. आणि मग त्यांना विचारतोय माझे आई वडील मला कुठे भेटतील. अरे घाबरू नको, तुझे आई वडील म्हणे याच आश्रमात आहे, आत्ता भेट होईल म्हणाले. आजोबा दिसले? काका तुम्ही आजोबांना बघितलं का? दत्ता ना, हा त्याला विठ्ठलाच्या देवळाकडे जाताना बघितलं मी. आज कीर्तन आहे ना, तिकडे गेला असणार तो. चल 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 बघूया. कशी भेटेल असं म्हणतायत तोपर्यंत त्या जथ्याबरोबर आई वडील समोर येत आहेत आणि आई वडिलांना लांबूनच बघितलं. त्याने धावत धावत जो गेला तो आई वडिलांच्या पायाला घट अहो ताई जरा बस बसा बसा तुम्ही बसा. या या बसा 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 बसा. पाणी द्या पाणी द्या. पाणी पाणी बरं वाटतं बरं वाटतं. प्या पाणी प्या प्या प्या. दत्ताजी कुठे गेले असतील? शुभ्रा पण काही फोन करत नाहीये. अहो तुम्ही इथे काय करताय? काय नाही, मला माहितीये तुम्हाला आवडत नाही ना कीर्तन वगैरे काही, तरी माझ्या हट्टासाठी आलात तुम्ही. बरं चला आपण जाऊया घरी. बुवा तुमच्या परवानगीने मी पुढचं निरूपण सुरू करतो. भक्त पुंडलिक आणि भगवंत यांचं नातं इतकं एकरूप झालं की पुढे पुढे भक्ताच्या नावानं भगवंत ओळखले जाऊ लागले. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. असा गजर ऐकण्यामध्ये त्या माऊलीला धन्यता वाटायला लागली. हे सगळं घडलं त्याला कारण आहे. कारण पुंडलिकाने आपल्या आई वडिलांना भगवंतांचं स्थान दिलं आणि आई वडिलांची सेवा ही त्यांनी परमेश्वराची भक्ती मानली. पण असा पुंडलिक एखादाच असतो. पण आपल्या आई वडिलांची कावड खांद्यावर घेऊन त्यांना तीर्थयात्रा घडवणारा श्रावण बाळ क्वचितच जन्माला येतो. पण त्यांना गृहीत धरणारी, त्यांची फसवणूक करणारी आणि त्यांची उपेक्षा करणारी मुलंच आज कलियुगात बघायला मिळतात. आपले आई वडील म्हणजे त्यांच्या सुखामध्ये येणारी अडगळ वाटू लागते. आणि हीच मुलं आपल्या लाचार आई बापांना
एखादी वीट देऊन आयुष्यभर उभं करतात, अगदी त्यांच्या अंतापर्यंत. आणि हे बघून परमेश्वराला सुद्धा लाज वाटते. असा मनुष्य घडवला मी, इतका स्वार्थी. जो माणूस आपल्या मनामध्ये आपल्या आई वडिलांना स्थान देत नाही, तो माझी काय भक्ती करणार? आणि त्यांची ती ढोंगी भक्ती हे मान्य करणं योग्य आहे? दत्ताजी